बबन गोलंदाज ट्रॅक वरती स्टेशन ठाकूरवाडी टीम कडनं पाहायला मिळतो. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळेल या शंकाळा मित्रांनो. मी तरी पण स्टेशन ठाकूरवाडी संघाचा विचार केला तर कुठेतरी मी तरी पण 1 ते 2 वर्षापूर्वी हा संघ मी पाहिला होता. परंतु त्याच्यानंतर ती बॅटिंग पाहिली नाही, ती बॉलिंग पाहिली नाही, ती खेळी पाहिली नाही. परंतु आज खरं तर अक्षरशः डोळ्याच्या समोर हा संघ पाहायला मिळतोय. देऊया दोन टीमला बेस्ट ऑफ लक. जाऊया मॅच मध्ये. पहिलाच बॉल इथे स्टॅक एंड वरती सुरेशला पाहतोय. वारेवाडी टीमची सलामीची जोडी पैतराच्या आतमध्ये. बघा पहिला बॉल टप्पा पडलाय आणि उसळी घेतली नव्हती पर्यंत आलाय व्हाईट बॉल इथे. खरं तर सिद्धेश बितरपडे या मैदानावरती व्हाईट बॉल भरपूर जात आहेत. कारण आपण भरपूर मॅचेस पाहिल्या, भरपूर व्हाईट बॉल देखील जातात आतापर्यंत. जे स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण इथे मिस्टॉक आणि इथे पहिलीच विकेट पाहायला मिळते कबालीची. जयला मात्र डगआउटचा रस्ता दाखवण्याचा काम केलंय गोलंदाजाने टोकडीच्या. नवीन बॅटर बैतराच्या आतमध्ये महेंद्र आपण पाहतोय. महेंद्र पाहतोय न्यू बॅटर बैतराच्या आतमध्ये. खरं तर हे मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. वाऱ्याची वाडी बडा स्टेशन ठाकूरवाडी एक काळ असा होता का स्टेशन ठाकूरवाडी संघाचा विचार केला तर नाईट स्पर्धा भरपूर चांगल्या गाजवत होता, डे स्पर्धा देखील भरपूर चांगल्या गाजवत होता. आणि यावेळेस आजच्या दिवसामध्ये हा लॉसमध्ये देखील गाजवला जाईल का या स्पर्धेमध्ये. या लॉसमध्ये भरपूर चांगले संघ पाहायला मिळतात. आज देखील चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी सातत्याने आपण त्याची पाहिली असेल. खास तर संदीपची मोठी विकेट असते त्या मॅचमध्ये. जाऊया पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे खालच्या बाजूला बॅटची कट लागली आणि तिथे पाहायला गेलं तर एक धाव पाहायला मिळते या बॉलवर. त्या 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच आतापर्यंत पाहायला मिळाल्या. खरं तर विचार केला तर गोलंदाजी देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. बबन गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळतो. भरपूर चांगले मॅच पाहायला मिळते. यात शंका नाही. हा ट्रॅकरचा बॉल मिस टायमिंग स्टॉक स्वतः इष्टिरेषक बॉल खाली आला आणि पकडली कॅच आणि फलंदाज होईल अजून एक बाद. देव बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज. आणि खरं तर मित्रांनो नेक्स्ट मॅच आपण भरपूर चांगली पाहिली. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच मित्रांनो आपण पाहिली. खरं तर नंबराची वाडी बडा कुऱ्हाडपाडा, परंतु त्या मॅच मध्ये कुऱ्हाडपाडा संघाचा एक खेळाडू सुमित ठरला या सामन्याचा साबणावीर. आपला साबणावीर राहिला होता उशीर का होईना पर्यंत सामनावीर मात्र इथे आयोजक नक्कीच इथे सर्व खेळाडूंना बलिदान करतात. यात शंका नाही. सुमितला इथे मेन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाते. जाऊया मॅच मध्ये. बबन गोलंदाज मार्क वरती पाहायला मिळतो. जबरदस्त मॅच इथे क्रॉस द लाईन केसायत होता परंतु आलेला हा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. इथून आता पुढे जर विचार केला तर 4 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत.
यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न नाही, संपर्क होत अजिबात नाही. आणि येतोय त्या डॉट बॉल आणि येतं षटक संपले पहिला आणि पहिल्या ओव्हरनं तर धाबा फलकावरती जाऊन पोहोचले. आता वाड्याचीवाडी क्रिकेट संघाच्या 4 धाबा आणि 2 गडी देखील बाद झालेत. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. खरं तर विचार केला तर या 4 धाबा कुठेतरी आता मात्र मागे ठरतील का वाड्याचीवाडी क्रिकेट संघाला, कारण आपले 2 विकेट देखील गमावलेत आणि या 4 धाबा फलकावरती पाहायला मिळते. कदाचित 12-13 जरी या पहिल्या ओव्हरमध्ये धाबा असत्या तर मॅच इथे चांगली पाहायला मिळेल का. अजूनही 18 बॉलमध्ये धाबा किती बडवल्या जातील. अनिकेत गोलंदाज मार्गवरती पाहायला मिळतो. खरं तर विचार केला तर मित्रांनो, मी वारंवार का सांगतो, ही स्पर्धा भरपूर चांगली पाहायला मिळते. आयोजकांची प्रत्येक वर्षामध्ये भरपूर अफाट मेहनत असते. मला वाटते गेल्या वर्षी नाही मागच्या वर्षीमध्ये नागेवाडी क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता. ते मॅच भरपूर चांगली पाहायला मिळाली होती. म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये ही स्पर्धा मात्र याच प्रकारची पार पाडली जाते. खूप चांगली मॅच, खूप चांगली स्पर्धा. इथे चांगला फटका समोरच्या दिशेला उडवला आणि इथे या बॉलवरती धाव घेतली जाईल, एक सिंगल धावा. आतापर्यंत विचार केला तर 5 धावा फलकावरती पाहायला मिळतात. मोठाले फटक्यांची गरज आहे, कारण वाड्याचीवाडी टीमचा विचार केला तर आपल्या विरोधात स्टेशन ठाकूरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या टीमच्या विरोधात खेळताय तर 50+ तरी धावा बढवाव्या लागतील 4 ओव्हरमध्ये. जर लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल तर संदीपची विकेट घेतली तर मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. आणि इथे बॉल सोडलाय परत या चांगली कॉलिंग पाहायला मिळते 2 फलंदाजामध्ये. बघा कुठल्याही फटकाचे मोठे मोठे फटके पाहायला मिळत राहण्या. धाबा एकेरी दुहेरी येणं गरजेचं आहे. 1-1 2-2 एका दुकाने देखील खेळपट्टी जर चालवलीत राहिली या फलंदाजाने तर स्कोरबोर्डवरती धावा मात्र चांगल्या पाहायला मिळतील. यावेळेस देखील चांगला बॉल, आतापर्यंत देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पण जर मी तर म्हणेन फलंदाजाच्या बॅट्समॅन मोठाले फटके येत नसतील तर एका दुकाने जरी काम चाललेल्या शंका नाही. परंतु प्रत्येक फलंदाज आपण पाहतोय अक्षरशः विचार केला तर महेंद्र आपण पाहतोय सलामीवीर फलंदाज. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळत्या, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळत्या. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 5 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत विचार केला तर 4 बॉल फेकले आणि 1 धाव खर्च केल्या. म्हणजे वाड्याचीवाडी संघाची बॅटिंग लाईन थोडीशी कमी जाणवली जाते. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळत्या. खरं तर या प्रकारचे जर धाबा खर्च केला स्टेशन ठाकूरवाडी संघाने तर नक्कीच कुठेतरी मी म्हणेन या मॅच मध्ये लो स्कोरिंग भरपूर पाहायला मिळेल, भरपूर लो स्कोर पाहायला मिळेल. 5 बनल्यात आतापर्यंत, शेवटचा बॉल शिल्लक दुसऱ्या ओव्हरमधील. खरं तर बॉलच्या मैदानाच्या चारही बाजूला बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचा अफाट प्रेम. यावेळेस देखील एक सिंगल पाहायला मिळते आणि या 6 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये ही मॅच पाहायला मिळते. षटक संपले. खरं तर संदीप आपण पाहतो की गोलंदाज मार्कवरती एक ऑलराऊंडरची भूमिका पार पाडत असताना सातत्याने आपल्या टीमसाठी टीमचा सरसेनापती. यावेळी चांगला बॉल,
दिनेश नवीन फलंदाज 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती विकेट संदीपने मिळवल्या. इथून पुढे जर मॅचचा विचार केला तर आपण पाहू शकाल या मॅच मध्ये धावा कमी पाहायला मिळतात. तिथे पटका फसलाय, शतरक्षक होता तिथे मिस फील्ड पाहायला मिळते आणि या बॉलवरती मात्र धावा घेतल्या जातील 2 धावा. स्टेशन ठाकूरवाडी संघाला फरक पडणार नाही, परंतु कदाचित ही कॅच घेतली असती तर 2 धावा वाजू शकल्या असत्या आणि या एखादा विकेट देखील मिळू शकला असता. परंतु या खराब रणनीती पाहायला मिळते. तिथे बॅकअप थोडंसं कमी पाहायला मिळालं. अगदी विचार केला तर यावेळेस खराब बॉल पाहायला मिळतोय. आला इट इज अ वाईट. कासवाच्या गतीनं का होईना परंतु 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. वाऱ्याचीवाडी क्रिकेट संघाच्या 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अगदी विचार केला तर आपण पाहतो ही स्पर्धा देखील मित्रांनो भरपूर चांगली पाहायला मिळते. त्यानंतर विचार केला तर संदीप गोलंदाज टॅकवरती स्टेशन ठाकूरवाडी टीमकडनं यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळत नाही अजिबात. खराब रणनीती पाहायला मिळते वाऱ्याचीवाडी क्रिकेट संघाकडनं. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळाला नाही. तिथे लिडिंग एज लागली होती. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबला. इथून पुढे जर विचार केला तर अजून बॉल शिल्लक असतील ते म्हणजे अजून 2 बॉल शिल्लक असतील येणाऱ्या 3ऱ्या ओव्हरमध्ये. अजून या शेवटचा बॉल शिल्लक आपण पाहतो खेळपट्टीवरती. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच आणि यावेळेस नाही एकट्याने जर धाव घेतली तर होणार नाही कदाचित. ओहो यावेळेस विकेट बघा. एकटाच बैलाने जर जोर काढला तर ती शर्यत जिंकणार नाही. दोन्ही बैल एक साथ पळावे लागतात तर ती शर्यत जिंकली जाते. परंतु इथे फलंदाज बाद असेल यात शंका नाही. शेवटचे षटक आपण पाहतो खेळपट्टीवरती आणि धावा धाव फलकावरती फक्त आणि फक्त 9. 18 बॉल मध्ये 9 धावा बडवल्यात वाऱ्याचीवाडी क्रिकेट संघाने. खरं तर विचार केला तर या ओव्हरमध्ये 20 धावा येतील का? या ओव्हरमध्ये 20 धावा येणं शक्य नाही परंतु येतील का? पहिलाच बॉल इथे चांगला पाहायला मिळतोय. कृष्णा गोलंदाज टॅक वरती पाहायला मिळतो. कृष्णा गोलंदाज टॅक वरती पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच पाहायला मिळते मित्रांनो. यावेळेस नशिबाचा चौकार आणि पहिला चौकार इतिहासच्या या विनिंगचा पाहायला मिळतोय. उशिरा का होईना पण तो चौकार आलाय. कदाचित एसटी रशकाने जर तिथे सप्लाय केली असती तर ही कॅच देखील कॅरी करू शकला असता. पण थोडा झाली त्याच्याकडनं देखील थोडीशी चुकी आणि येतोय चौकारने 13 धावा धाव फलकावरती. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. इथे चांगला फटका शतरक्षक आहे दूरवरून आलाय. तिथे चांगलं बॅकअप पाहायला मिळतं. थोडंसं मेस फील्ड पाहायला मिळते आणि इथे या बॉलवरती देखील 2 धावा. कदाचित पहिल्या ओव्हर पासून जर ही रणनीती असते तर कुठेतरी वाऱ्याचीवाडी क्रिकेट संघाच्या धावा आतापर्यंत 30+ होऊ शकल्या असत्या. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळतो. व्हाईट बॉल पाहायला मिळतो आणि धावा धाव फलकावरती खरं तर विचार केला तर आपण पाहू शकाल 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळत्या. यावेळी सापील जोरदार केले परंतु आपण सांगितले बॅट कट आहे आणि इथे मात्र
येतोय अजून एक चौकार. मी म्हटलं होतं या ओव्हरमध्ये 20 धावा येतील का, परंतु त्या धावा येण्याचं काम मात्र चांगल्या पाहायला मिळत आहे. धावा 2 चौकार देखील आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. एक वाईट दुहेरी धाव देखील आल्या, म्हणजे 11 धावा आल्यात आतापर्यंत. अजून या 2 बॉल शिल्लक आहेत आणि 20 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. इथे समोरच्या दिशेला उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडस पुन्हा एकदा मिसफील आणि या बॉल वरती देखील 2 धावा. कदाचित विचार केला तर 18 बॉल मध्ये 9 धावा होत्या आणि तिथून जर पुढे विचार केला तर या ओव्हर मध्ये धावा आल्यात 13 धावा आतापर्यंत आल्या. आता जुडी शेवटचा बॉल शिल्लक. मोठा फटका, षटकार येईल का, षटकार येईल का या बॉल वरती. आणि ते आलाय षटकार. शेवटच्या बॉलला मात्र आलाय षटकार. मी म्हटलं होतं 20 धावांचं षटक येईल, परंतु 19 आल्यात. सिद्धार्थ बाजीरावाला सांगतायत, परंतु अंदाज होता. आता मॅच जर झाली तर बडेल त्या 28 धावा आणि 29 धाव्यांचं टाइम. संदीप आणि कृष्णा ही जोडी बैदराच्या आतमध्ये पाहायला मिळते स्टेशन ठाकूरवाडी टीम कडनं. खरं तर 24 बॉल मध्ये बडवायच्या आहेत 28 धावा, क्षमासावी 29 धावा बडवायच्या आहेत. कदाचित पहिल्या 3 ओव्हरमध्ये जिथे 9 धावा होत्या वाऱ्याचवाडी क्रिकेट संघाच्या, तिथे जर 18-20 जरी धावा असत्या ना तर मॅच भरपूर चांगली पाहायला मिळाल्या असत्या. परंतु तरी सुद्धा मॅच बनेल त्या, परंतु शंका नाही पर्यंत दोन बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये. खरं तर एका साईडला पाहू शकाल संदीप मोठा हिटर आणि कृष्णा नॉन स्ट्राईक एंडवरती. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच सांबारी बडाब लांबाचीवाडी. दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती करीन आपण टॉस करण्यासाठी लगेच या. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. गोलंदाज टॅग वरती जयेश. पहिला बॉल संदीप साठी, पहिला बॉल संदीपचा आणि ते परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं इथे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव पाहायला मिळाली आणि तिथून पुढे हा झालेला मिस टायमिंग स्टॉक. इथून पुढे ही कॅच कॅरी केल्या आणि कृष्णाला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला इत्या.
घडलं काय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल, तिथून पुढे जर विचार केला तर दुसऱ्या बॉलवरती मोठी विकेट. चला, सांबारी टीमचा संगणक देखील आला इथे आणि लांबाचीवाडी टीम आपण देखील या टॉस करून घ्या लगेच, कारण मॅच संपल्यानंतर लगेच आपले मॅच पाहायला मिळेल. जाऊया मॅच मध्ये. इथे खूप चांगली मॅच रंगात आल्या. आता थांबणार राहया. आता कचक्यामध्ये सापडला हा बॉल आणि जाईल सीमा पार, येतोय दर्जेदार षटकार. ते मोठे मोठा फटका खेचलाय, षटकार आलाय. 7 धावा धाव फलकावरती, 29चं टार्गेट आणि ती अजून एक मोठी विकेट. कदाचित तो षटकार गेल्या अगोदर ही विकेट आली असती तर मॅच इथे भरपूर चांगली पाहायला मिळाली असती मित्रांनो. परंतु बघा इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅकिंग जयेश गोलंदाज मार्क वरती पाहायला मिळतो. 4 बॉल फेकल्या, 7 धावा खर्च केल्या, 2 मोठ्या विकेट. अजून एक मोठी विकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. तडफडते स्ट्राईक एंड वरती येण्यासाठी पर्यंत नाही ती विकेट संदीपला आपण पाहतोय. या मॅच मध्ये टॉस जिंकलाय लांबाचीवाडी क्रिकेट संघाने आणि डिसिजन आपण पाहू शकाला. टॉस नाही झाला का? चला टॉस करा दोन्ही टीम आपण या. यावेळेस व्हाईट इडीज व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अपील भरपूर चांगली पाहायला मिळाली होती. अपील भरपूर चांगली पाहायला मिळाली होती. तिथे पंचांना बुमरा करण्याचं काम देखील गोलंदाजाने केलं होतं. पण थोडा या पंचांची भूमिका देखील चांगली बजावत असताना 2 पंच करत राहा. अनिलजी पाटील सर आपण पाहतोय आणि या हरिधोरे सर देखील आपण पाहतोय. चांगली पंचगिरी पाहायला मिळते. खरं तर जाऊया मॅच मध्ये जिथे चांगला फटका पाहायला मिळाला आलाय सहकारित्या. अगदी विचार केला तर चांगला फटका पाहायला मिळालाय आणि धाबा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या 12 धाबा. खरं तर 12 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. जुळया पहिले षटक आपण पाहतोय खिळपट्टीवरती आणि ते पुढे नेचा बॉल होता परिधोडा. या आता संदीपला स्ट्राईक घेणं गरजेचं असेल कारण हे मॅच 4थ्या ओव्हरपर्यंत येता कामा नाही आणि धाबा धाव फलकावरती 12 धाबा. खरं तर मित्रांनो विचार केला तर उद्याचा दिवस म्हटला तर एक चांगलं शुभ दिवस पाहायला मिळेल. म्हणजेच मेहरा सरांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आजच मी तर या मेहरा सरांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. उद्याच्या दिवसामध्ये खरं तर उद्याच्या दिवसामध्ये मेहरा सरांचा मात्र वाढदिवस पाहायला मिळेल आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा भरपूर चांगली पाहायला मिळते. सातत्याने त्यांचं प्रेम
गिरेवाडी क्रिकेट संघावरती असलेलं सातत्याने पाहायला मिळतं. इथून पुढे जाऊया मॅच मध्ये आणि गोलंदाज ट्रॅक वरती सुनील. आणि लांबाचीवाडी क्रिकेट संघ आपण डगआउटचा रस्ता गाठा. आपली बॅटिंग असेल आपण डगआउटचा रस्ता गाठा कारण इथून जाया जाया मॅच देखील संपेल तोपर्यंत. 12 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय आणि 2 विकेट इथे गमावलेत. टप्पा पडलाय, बॉल फिरकी घेतली आणि तिथून जर विचार केला तर यावेळेस देखील संदीपला फसवण्याचं काम पूर्णपणे गोलंदाजाने केलं होतं. परंतु या अगदी विचार केला तर हीच ती विकेटच्या विकेटची मी कौतुक करत होतो. परंतु अजून इनॉय स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळेल. कदाचित त्या बॉलवरती ती कॅच कॅरी करू शकला असता तर 3 विकेट इथे स्टेशन ठाकूरवाडी क्रिकेट संघाच्या मिळाल्या असत्या. पुढे नेंगसा बॉल, इथे मिस टायमिंग स्टॉक. शत्रक्षक दूरवरून पाहायला मिळालं. तिथे बॅकअप थोडस चांगलं पाहायला मिळालं आणि या बॉलवरती धावा देखील घेतल्या जातील. 2 धावा या बॉलवरती पाहायला मिळेल. 2च्या धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवली जात्या. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती. जबरदस्त मॅच. पुणे इनिंग्सचा बॉल, पुन्हा एकदा त्याच प्रकारची बॉलिंग पाहायला मिळते आणि ते विकेट. अजून एक फलंदाज, तिसरा धक्का लागला जातोय खरं तर स्टेशन ठाकूरवाडी क्रिकेट संघाला. जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा बॉल आणि त्या अजून एक विकेट. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर माझ्या देखील डोळ्यावरती विश्वास बसत नाही कारण 3 बॉल मध्ये 3 विकेट मिळू शकला असता हा गोलंदाज. परंतु पहिल्या बॉलवरती मिळालेल्या संदीपला तो जीवदान. बघा जी परिस्थिती बालेवाडी क्रिकेट संघाची होती ना ती परिस्थिती मात्र इथे पाहायला मिळते स्टेशन ठाकूरवाडी संघाची. चांगले मॅच, लो स्कोरिंगची मॅच आहे ही मॅच बनेल. ओहो, यावेळेस देखील 5वा बॉल पाहायला मिळालाय. कबाडीची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खर तर या मॅचचा प्रेक्षकांनी भरपूर आनंद लुटला असेल. अजून एक मोठी विकेट संदीप नावाची. इथे पुढे इनिंग्सचा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे आणि अजून एक विकेट. गरज नाहीये मोठ्या फटक्याची, एका दुक्क्याने देखील इथे गेम बनेल. परंतु स्टेशन ठाकूरवाडी संघाचा विचार केला तर विकेट गमावलेत 5, अजूनही बनवायच्या धावा 14. खरं तर जणू काय असं वाटत होतं की ही मॅच 2 ओव्हर मध्ये फिनिश होईल की काय. परत थोडा ही मॅच 4थ्या ओव्हर पर्यंत येईल आता असं वाटतं. अजूनही 12 बॉल मध्ये बडवायच्या 14 धावा. चला स्पीडअप ठेवा.
ड्रिंक ब्रेक आहे का? समीर गोलंदाज मार्क वरती या. आता या ओव्हरमध्ये या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन ही विकेट मिळवली ना तर मॅच पूर्णपणे मात्र या मॅचचं पूर्णपणे चित्र बदलून जाईल. आता संदीपची विकेट ही मोठी विकेट असेल यात शंका नाही. या खरं तर गोलंदाज मार्क वरती समीरला आपण पाहतोय. चला गेम स्टार्ट करा लगेच. समीर गोलंदाज टॅक वरती अजूनही पहिल्या विनिंग मधील पहिला शेवटचा सामना आपल्याला खेळवायचा. 1:05 झाले मित्रांनो. पहिला बॉल इथे समीरचा. ओ यावेळेस लाजवाब बॉल पाहायला मिळालाय. अगदी विचार केला तर पंचाला बुमरा करण्याचं काम केलं होता. बॅट आणि बॉलचा संपर्क अजिबात झाला नाहीये तिथे. आणि इथून पुढे विचार केला इष्ट्यांच्या वरून जाणारा हा बॉल अजूनही 14 बनवायचे आहेत 11 बॉल मध्ये. 2 बॉलचा काम असेल संदीपसाठी परंतु त्या फटक्यांची गरज देखील असेल. इथे अजून एकदा अपील जोरदार अपील. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळालेत. इथून पुढे मॅचचा जर विचार केला तर हे मॅच देखील रंगत आता आल्या. बघा मला लो स्कोरिंगची मॅच 3 ओव्हरमध्ये स्टेशन ठाकूरवाडी संघाने 9 धावा खर्च केल्या होत्या. तिथून शेवटच्या ओव्हरमध्ये 19 धावा खर्च केल्या. तिथून हो रोमांचक सामना पाहायला मिळाला. इथे मिस टायमिंग स्टॉक की बॉल जातोय लांब लचक. म्हटलं होतं या विकेट जोपर्यंत असेल तोपर्यंत मात्र मॅच स्टेशन ठाकूरवाडी पकड निर्माण करू शकेल. आणि संदीपच्या बॅट्समन आलाय षटकार. खरं तर चांगलं विकास वेगाला चांगलं दृश्य टिपलंय. खरं तर आकाशामधील जे हवाई जहाज होतं त्याला टिपलं. आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर एक धाव या बॉलवरती पाहायला मिळेल. अजून या बॅट कट. येस थँक्यू. बॅट कट पाहायला मिळाल्या. खरं तर विचार केला तर अजून 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून पडवायच्या आता 7 धावा. 7 धावा बडवायच्या. तिथून पुढे या 2 बॉलवरती एखादा विकेट एखादा डॉट आला तर मॅच बनेल. आणि इथे अडाई थोडासा लांब राहिला तिथे फलंदाज परंतु या बॉलवरती देखील धाव घेतली जाते. 1 धाव आणि धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या तब्बल 23 धावा. 7 बॉल आणि 6 धावांची गरज. मॅच बनले इथे. मॅच बनेल का? कदाचित तो संदीपच्या बॅट्समधून तो षटकार आला तो जर थांबला असता तर मॅच भरपूर चांगली पाहायला मिळाली असते. इथे समोर उडवलाय बॉल थांबणार नाही आणि षटकार आलाय. मॅच फिनिश. खरं तर 3ऱ्या ओव्हरमध्ये ही मॅच फिनिश केल्या. खरं तर अक्षरशः स्टेशन ठाकूरवाडी संघाला देखील घाम फोडलं होतं वाड्याचवाडी क्रिकेट संघाने. आणि इथून पुढे हा सामना स्टेशन ठाकूरवाडी क्रिकेट संघाने विजेता मिळवलाय. चला नेक्स्ट मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. लांबाचवाडी क्रिकेट संघ आपण देखील एका साईडने लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा.